रेश्मा क्रिएशनमध्ये माझा सर्वांना नमस्कार। आजच्या गोष्टीचं नाव आहे वाघ आणि कुत्रा। एक कुत्रा जंगलात फिरत असतो, तेव्हा त्याला पुढून वाघ येताना दिसतो। वाघाला पाहून तो खूप घाबरतो की आता वाघ आपल्याला शिकार करणारच। मग तो काय करतो, तिथे एक ठिकाणी त्याला खूप हाडे दिसतात, तर तो त्या हाडांच्या तिथे बसतो आणि एक हाड तोंडात घालतो। तोंडात टाकल्यावर हाड वाघ येतो, त्याच्यासमोर वाघ आल्यावर तो म्हणतो, अरे आता एक तर वाघ भेटलाय, आज माझी मजाची, आता दुसरा पण वाघ आलाय। वाघ म्हणतो, हा आपली शिकार करू शकतो, इतकं त्याला काही चमत्कार करू शकतो, त्याला आश्चर्य वाटतं। आणि मग तो मागं फिरतो, मग तो खरंच हाडकं चाकतोय, हा आपल्याला खाऊ शकेल, म्हणून तो मागे फिरतो, चालतो तर हे सगळं पाहत असतं एक माकड। त्या माकडाने ते पाहिलेलं असतं आणि माकड जातं आणि वाघाला सांगतं की याने असं केलंय म्हणे। तर तो आता काय करायचं, या माकडाने सांगितलं। वाघ आणि माकड परत येतं। परत आल्यावर त्याला वाटतं आता आपला जीव तर धोक्यातच आहेच, पण आता काय करायचं। मग तो काय करतो, पाठ करून बसतो आणि म्हणतो, माकड आणि वाघ जवळ येतात। तो म्हणतो की मी केव्हाची पाठवले माकडाला, अजूनही तो घेऊन नाही आला वाघाला। तर वाघाला खूप चिड येते की याने आपल्याला मारण्यासाठी आणलं का काय, म्हणून तो माकडाला झडप घालून तिथेच पाडून टाकतो आणि तो मागे पळून जातो। हे तर एक काल्पनिक गोष्ट आहे, पण माणसांना पण आपला आत्मविश्वास पाहिजे की आपण जगू शकू, आपण सगळ्याला सामना करू शकू। याच्यासाठी आपल्यात आत्मविश्वास हा पाहिजेच। ह्या गोष्टीवरून एवढंच साध्य होतं की आत्मविश्वास गमावू नका।